हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल टेक अकॅडमी. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्विकली काही इंटरफेसिंग बघणार आहोत विथ ऑर्डिनो फॉर युअर सब्जेक्ट एम्बेडेड सिस्टीम. सो रिले आणि स्टेपर मोटरसाठी आपण डिटेल इंटरफेसिंग प्लस त्याचा ऑर्डिनो प्रोग्राम सुद्धा बघणार आहोत. बट कीबोर्ड असतील किंवा LCD इंटरफेसिंग असेल किंवा 7 सेगमेंट इंटरफेसिंग. ओके, सो हे जे 3 ॲप्लिकेशन्स आहेत, सो जरी तुम्ही प्रोग्रामिंग नाही केली तरी या ज्या 3 इम्पॉर्टंट इंटरफेसिंग डायग्राम आहेत विथ LCD डिस्प्ले, 7 सेगमेंट डिस्प्ले, त्यानंतर कीबोर्ड. ओके, सो एकदम सिंपल इंटरफेसिंग डायग्राम आहेत, त्या तुम्ही करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत रिले इंटरफेसिंग विथ ऑर्डिनो. ओके, सो फर्स्ट आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की रिले एक्झॅक्टली आहे काय. ओके, सो ऑलरेडी तुम्ही लिटल बिट फॅमिलियर आहेत रिले सोबत. आपण लास्ट इयरला सुद्धा हा शिकलेला आहे. सो रिले इज नथिंग बट युअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइसेस किंवा तुम्ही याला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्विच म्हणू शकता. सो हा कशासाठी यूज करतात? टू टर्न ऑन टर्न ऑफ हाय करंट लोड और हाय व्होल्टेज लोड. ओके, जनरली जेव्हाही तुम्हाला एक AC सिग्नल ऑन करायचं असतं सिंपल थ्रू एनी डिजिटल सर्किट, सो त्यावेळेस आपल्याला काय लागतं? ॲनालॉग आणि डिजिटल या 2 सेक्शनमध्ये आयसोलेशन्स लागतं. सो रिले इज व्हेरी इम्पॉर्टंट इन धिस केस. सो रिले प्रोव्हाइड आयसोलेशन बिटवीन लो व्होल्टेज डिजिटल सर्किट अँड हाय व्होल्टेज ॲनालॉग सर्किट. सो सिंपल जर तुम्ही रिले बघितला नसेल तर कोणत्याही रिलेला 5 कनेक्शन्स असतात. सो जनरलाइज एक जर तुम्हाला रिलेचा सिम्बॉल विचारला तर एक याच्यामध्ये काय असतं? एक कॉईल असते, त्यानंतर इकडे एक इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच असतो, जो काय करतो? जेव्हाही या कॉईलमधून करंट फ्लो होईल त्यानंतर काय होतं? या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होती आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे काय होईल? याचे जे कॉन्टॅक्ट असेल, या कॉन्टॅक्टचं जे कनेक्शन असेल ते नॉर्मली, सो याच्यामध्ये 2 पिन असतात. एक असतं नॉर्मली क्लोज आणि एक नॉर्मली ओपन. ओके, सो जेव्हा इकडे कुठलाही पॉवर नसेल त्यावेळेस हा जो कॉन्टॅक्ट असतो तो नॉर्मली क्लोजला असेल आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणाहून काही करंट पास करणार त्यावेळेस हा कॉन्टॅक्ट तुमच्या नॉर्मली ओपनला कनेक्ट होतो. ओके, सो अशा प्रकारे एक ब्लॉक डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची रिलेची. सो जनरली इकडे तुम्ही बघू शकता की तुमच्याकडे इकडे एक AC सप्लाय आहे आणि तुम्हाला इकडे एक हाय व्होल्टेजचा बल्ब, हाय करंटचा बल्ब ऑन करायचा आहे थ्रू कंट्रोलर. ओके, सो रिलेच्या या साईडला काय असतं की तुम्हाला सिंपल 10 व्होल्ट किंवा 5 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट अप्लाय करायला लागतं आणि दुसऱ्या साईडला तुमचा एक हाय व्होल्टेज AC सोर्स असेल. ओके, आणि या दोघांच्या जर मध्ये बघितलं तुम्ही तर कुठलेही फिजिकल कनेक्शन नाहीये. याच्यामध्ये कुठलंही फिजिकल कनेक्शन नाहीये. त्यामुळे रिलेचा जो ॲप्लिकेशन्स आहे तो आहे आयसोलेशनसाठी. या साईडला तुमचं असतं LV सर्किट, लो व्होल्टेज सर्किट. या साईडला असतं HV सर्किट. ओके, आणि या दोघांमध्ये आयसोलेशन प्लस त्याला कंट्रोल करायचं काम कोण करतं? आपला रिले करतो. ओके, त्यानंतर इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटनी तुमचं मेकॅनिकल स्विच ॲक्टिव्हेट होतं. त्यानंतर यूज टू कंट्रोल HV सिस्टम फ्रॉम मायक्रो कंट्रोलर और एनी डिजिटल लॉजिक सर्किट. सो रिलेचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? स्मार्ट लाइटिंग असेल, होम ऑटोमेशन, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स किंवा सिक्युरिटी सिस्टीम. जिथे तुम्हाला एक हाय पॉवरचा लोड टर्न ऑन, टर्न ऑफ करायचा आहे किंवा कंट्रोल करायचा आहे थ्रू कंट्रोलर, त्या ठिकाणी तुम्हाला रिले यूज करायचा आहे. सो रिले जो तुम्हाला मिळतो जनरली तो 2 फॉर्ममध्ये मिळतो. एक असेल तुमचा हा ॲक्चुअल रिले आहे. ओके, सो हा ॲक्चुअल रिले आहे जो की तुम्ही कोणताही AC सप्लाय ऑन करण्यासाठी यूज करू शकता. बट अगेन रिलेला ड्राईव्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला अजून एक ड्रायव्हर सर्किट लागतं. ओके, सो रिले ॲक्चुअली काय आहे की हाय व्होल्टेज ड्रायव्हर सर्किट आहे. बट रिलेचे जे प्रायमरी कॉइल्स आहेत 12 व्होल्टचे, त्याला ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला अजून एक सर्किट लागतं. सो त्यामुळे काय करतात की रिलेचे मॉड्यूल्स मिळतात. ओके, तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर हा झाला तुमचा रिले मॉड्यूल आणि हा झाला सिंपल रिले. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला 3 पिन्स असतात. सो याच्यामध्ये फर्स्ट असतं इनपुट, जे तुम्हाला तुमच्या ऑर्डिनो किंवा प्रोसेसरला कनेक्ट करायचं आहे. सेकंड असेल ग्राउंड आणि थर्ड असेल तुमचा VCC. ओके, सो हा +5 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट असतो, डिपेंड्स ऑन द रिले मॉड्यूल. ओके, सो जेव्हाही आपण हा मॉड्यूल यूज करू त्यावेळेस आपल्याला कुठलंही ॲडिशनल सर्किट यूज करायची गरज नाही. बट तुम्ही जर हा रिले तुमच्याकडे असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक ॲडिशनल सर्किट यूज करावं लागेल. सो त्यासाठी इंटरफेसिंग कशी असेल बघा. तुम्हाला जर आठवत असेल की लास्ट सेमिस्टरला आपण ऑलरेडी एक ड्रॉ केलं होतं +12 व्होल्ट. त्यानंतर हा तुमचा रिले कॉईल असेल. त्यानंतर आपण इकडे एक NPN ट्रान्झिस्टर यूज करायचो. त्यानंतर या साईडला तुमचा हा रिले असायचा. ओके, सो असं आपण एक रिले दाखवू इकडे. ओके, आणि इकडे एक डायोड यूज करायचा आपण ॲज अ फ्री व्हीलिंग डायोड म्हणून. ओके,
आणि याला तुम्हाला ग्राउंड करायचं आहे. ओके. सो जर तुमच्याकडे हा मॉड्यूल नसेल, ओके, सिंपल असा रिले असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ॲडिशनल हे सर्किट यूज करावं लागेल. बट तुम्हाला जर वाटलं की मी डायरेक्ट रिले मॉड्यूल दाखवणार आहे इंटरफेसिंगमध्ये, सो तुम्हाला फक्त या 3 पिन्स दाखवायच्या आहेत इंटरफेसिंगमध्ये. इनपुट, ग्राउंड आणि व्ही-सी-सी. ओके. आणि याच्यावरती 2 एल-ई-डी सुद्धा दिलेत, जे तुम्ही ॲज अ इंडिकेटर म्हणून यूज करू शकता, की तुमचा व्ही-सी-सी प्रेझेंट आहे का, इनपुट प्रेझेंट आहे का. हाऊ कॅन वी ड्रॉ रिले इंटरफेसिंग? तर सिंपल सांगायचं आहे, एक ब्लॉक डायग्राम दाखवा. हा झाला तुमचा Arduino. ओके. Arduino UNO. जर मी रिले मॉड्यूल दाखवत असेल, तर मी इकडे असं एक ड्रॉ करणार. रिले मॉड्यूल. ओके. आणि याच्यामध्ये कोणते कनेक्शन्स असणार? इकडे रिले ड्राईव्ह करण्यासाठी आपण डिजिटल सिग्नल यूज करतो. सो सिंपल तुम्ही D0 टू D13 कोणतीही पिन यूज करू शकता. सो सपोज मी इकडे D0 घेतलं, तर ही तुम्हाला या मॉड्यूलच्या इनला द्यायची आहे. त्यानंतर या मॉड्यूलला +12 व्होल्ट सप्लाय आणि या ठिकाणी सिंपल तुम्हाला 2 ब्लॉक्स ड्रॉ करायचे आहेत आणि 1 पिनचं कनेक्शन करायचं आहे, जे तुम्ही रिलेला कनेक्ट करणार आहेत, राइट? सो एकदम सोपी इंटरफेसिंग डायग्राम आहे. इंटरफेसिंग ऑफ रिले विथ Arduino. याच्यामध्ये फक्त काय सांगायचं आहे, की रिलेच्या प्रायमरी कॉइलमधून जेव्हा करंट फ्लो होईल, त्यानंतर तुमचा रिले हा इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच ऑन करेल आणि त्यानंतर तुमचा जो लोड कनेक्ट असेल तुमच्या NO-NC कॉन्टॅक्टला, तो ऑन होईल. ओके. आणि जर तुम्हाला वाटलं, की मला मॉड्यूल नाही दाखवायचं, मला रिले जो रिले आहे, याची इंटरफेसिंग करायची, तर त्यावेळेस तुम्हाला हे सर्किट ड्रॉ करावं लागेल आणि या ठिकाणी हा तुमचा Arduino. ओके. हा Arduino आणि याची जी D0 पिन असेल अगेन, ती तुम्हाला या ट्रान्झिस्टरच्या बेसला कनेक्ट करायची. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस हा ट्रान्झिस्टर ऑन होईल, त्यावेळेस तुमच्या या कॉइलमधून करंट पास होईल आणि हा तुमचा रिले तुमचा जो इलेक्ट्रोमेकॅनिक कॉन्टॅक्ट असेल तो ॲक्टिव्हेट होईल. ओके. आणि हा जो डायोड यूज करतात, हा फ्रीव्हीलिंग डायोड असतो. जेव्हा तुम्ही हा ट्रान्झिस्टर ऑफ कराल, त्या केसमध्ये या कॉइलमध्ये काही एनर्जी स्टोअर्स असते. सो तिला रिलीज करण्यासाठी आपण हा डायोड यूज करतो, जो तुमची एनर्जी तुमच्या सप्लायला फीडबॅक करेल. ओके. सो अशा प्रकारे सिंपल इंटरफेसिंग ब्लॉक डायग्राम काढायची आहे. इंटरफेसिंग ऑफ Arduino विथ रिले मॉड्यूल. सो ही झाली सिंपल इंटरफेसिंग डायग्राम ऑफ रिले विथ युअर Arduino बोर्ड. ओके. सो इकडे आपण मॉड्यूल घेतलेला आहे. तुम्हाला जर वाटलं मला फक्त रिले घ्यायचा आहे आणि ट्रान्झिस्टर बेस ड्रायव्हिंग सर्किट दाखवायचं आहे, तर तेही तुम्ही दाखवू शकता. दोन्हीही करेक्ट आहेत. फक्त इकडे तुम्हाला मॉड्यूल मेन्शन करावं लागेल. ओके. सो मॉड्यूल मेन्शन केलं मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये जे ट्रान्झिस्टर बेस सर्किट आहे, ते ॲक्चुअली तुमच्या याच मॉड्यूलमध्ये इनबिल्ट आहे. ते इनबिल्ट आहे, त्यामुळे ते आपल्याला इकडे दाखवायची गरज नाहीये. ओके. सो फक्त 3 कनेक्शन्स तुम्हाला करायचे आहेत. फर्स्ट, एक डिजिटल GPIO पिन तुमच्या मॉड्यूलच्या इनपुटला द्यायची आहे. ओके. सो कोणतीही पिन तुम्ही इकडे घेऊ शकता फ्रॉम D0 टू D13. ओके. त्यानंतर जो Arduinoवरती ऑलरेडी +5 व्होल्टचा ऑप्शन्स असतो. सो तुम्हाला इकडे VCCला +5 व्होल्ट कनेक्ट करायचं आहे आणि Arduinoचं ग्राउंड तुम्हाला रिले मॉड्यूलच्या ग्राउंडला कॉमन करायचं आहे. त्यानंतर याच्या NO आणि कॉमनच्या मध्ये तुम्हाला एक लोड कनेक्ट करायचा आहे. सो तुम्ही कोणताही लोड इकडे दाखवू शकता. मग तो एक AC मोटर असेल किंवा मग तुमचा AC बल्ब असेल किंवा कोणताही लोड तुम्हाला इकडे दाखवायचा आहे. सो तुम्ही इकडे सांगणार AC लोड. ओके. आणि या ACचं एक कनेक्शन तुम्ही डायरेक्ट AC प्लगला देणार आणि सेकंड कनेक्शन जे असणार आहे ते तुमच्या थ्रू रिले असेल, राइट? म्हणजे आपण जो रिलेचा स्विच बघितला होता, जो कॉन्टॅक्ट बघितला होता, की हा कॉमन, त्यानंतर NO आणि NC. सो हा जनरली नॉर्मली क्लोज असतो आणि जेव्हा या रिलेला आपण काही सप्लाय देऊ, त्यानंतर तो NOला स्विच होईल, राइट? नॉर्मली ओपनला स्विच होईल. सो जेव्हाही तुम्ही इकडे काही +5 व्होल्ट देणार तुमच्या D2ला, त्यावेळेस तुमचा हा जो कॉन्टॅक्ट असेल तो NOला स्विच होईल आणि तुमचा हा जो बल्ब असेल तो ऑन होईल. ओके. सो सिंपल इंटरफेसिंग डायग्राम आहे. त्यानंतर याचा प्रोग्राम बघा, एक सिंपल प्रोग्राम आहे. प्रोग्राममध्ये खूप जास्त काही नाहीये. आपण काय करतोय, Arduinoवरून तुमचा हा जो रिले मॉड्यूल आहे, हा कंट्रोल करतोय. म्हणजेच Arduino काय देतोय तुम्हाला, या बोर्डसाठी इनपुट आहे आणि Arduinoसाठी D2 पिन काय आहे, आउटपुट. सो तुम्हाला D2 ॲज अ आउटपुट म्हणून कॉन्फिगर करायचं आहे. ओके. सो फर्स्ट आपण एक पिन घेणार आहे D2. ओके. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक पिन डिफाइन करायची, इनिशियलाइज करायची. आपण डायरेक्ट ही D2 ची पिन आहे, तिला ॲज अ 2 पिन म्हणून डायरेक्ट यूज पण करू शकतो. पण सिंपल आपण तिला इनिशियलाइज करू. सो फर्स्ट प्रोग्रामचं स्टेप असणार आहे तुमचं इंटिजर रिले पिन इक्वल्स टू जी पिन तुम्ही इकडे घेताय. सो आपण इकडे D2 घेतली म्हणून इकडे 2. ओके. सो जी पिन आपण यूज करणार आहे, त्या पिनला आपण डिफाइन केलंय. त्यानंतर सेकंड आपलं असणार आहे व्हॉइड सेटअप. तुम्हाला इकडे सेटअप कॉल करायचा आहे म्हणून व्हॉइड सेटअप आणि इकडे तुम्हाला 2
कर्ली ब्रेसेस. ओके. सो व्हाईट सेटअपमध्ये आपला कोणता पॉइंट्स असणार आहे, की जी पिन आपण रिले ड्राईव्ह करण्यासाठी यूज करणार आहे, तिला डिफाईन करणं. सो आपण काय डिफाईन करतो, ते आपण आयदर इनपुट यूज करणार आहे, की आउटपुट. सो त्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं पिन मोड फंक्शन. पिन 2 ला आपण रिले पिन या नावाने असाइन केलेले आहे. तिला ते इंटिजर असाइन केलं आहे. सो जिथे-जिथे आपल्याला पिन 2 यूज करायची त्या ठिकाणी आपण रिले पिन यूज करतो. सो रिले पिन, कॉमा आता हा D2 जो आहे तो ॲज अ आउटपुट म्हणून कॉन्फिगर करायचा. म्हणून इकडे OUT. सो हा झाला तुमचा व्हॉइड सेटअप. आपण या ठिकाणी D2 घेतली म्हणून आपण रिले पिन इक्वल्स टू 2 असाइन केलं. त्यानंतर व्हॉइड सेटअप. व्हॉइड सेटअपमध्ये आपण पिन मोड डिसाइन केलंय, की जी आउटपुट पिन आहे, जी रिलेची पिन आहे ती ॲज अ आउटपुट म्हणून कॉन्फिगर कर. त्यानंतर सेकंड जो स्टेप आहे तुमचा, सेकंड जे फंक्शन्स आहे तुमच्या प्रोग्रामिंगचं किंवा सेकंड जे स्ट्रक्चर आहे ते आहे व्हाईल लूप. सो आपल्याला हा प्रोग्राम कंटिन्युअस लूपमध्ये रन करायचा म्हणून आपण इकडे घेऊ व्हाईल लूप. त्यानंतर इकडे पुन्हा 2 ब्रेसेस. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं इकडे रिले ही एक डिजिटल पिन आहे. सो आपण तिला आयदर हाय करू शकतो किंवा लो करू शकतो. सो आपण काय करू, की इनिशियली या बल्बला ऑन करू. सो अगेन या मॉड्यूलमध्ये सुद्धा लॉजिक असतं बघा. काही ठिकाणी काय असतं, की जर D2 जर हाय असेल, ओके. D2 जर हाय असेल तर तुमचा रिले ऑन होईल. ओके. किंवा D2 जर लो असेल त्यावेळेस तुमचा हा ऑन होईल. सो त्याला इन्व्हर्ट लॉजिक म्हणतात. सो जे आपण ट्रान्झिस्टर यूज करतो रिले ड्रायव्हिंगमध्ये ते जर NPN असेल का PNP असेल त्यावरून तो चेंज होऊ शकतं. सो आपण इकडे डिफाईन करू शकतो, की जर D2 हाय असेल किंवा या मॉड्यूलच्या डेटा शीटमध्ये तुम्हाला मिळेल जर In इक्वल्स टू हाय असेल तर तुमचा जो रिले असेल तो ऑन होईल आणि इन इक्वल्स टू लो असेल तर रिले ऑफ होईल. ओके. सो हे झालं नॉर्मल लॉजिक. इन्व्हर्ट लॉजिक कसं असेल, जर तुमचा इन लो असेल तर त्या केसमध्ये रिले ऑन होईल. कोणतंही लॉजिक असू शकतं. सो आपण कोणतंही एक कन्सिडर करणार. सो आपण काय करू इनिशियली आपण रिलेला लो पिन देऊ. रिलेची जी पिन आहे डिजिटल राईट तिला लो राईट करू. सो त्यासाठी आपण यूज करतो इकडे डिजिटल राईट रिले पिन. ज्या पिनला तुम्हाला राईट करायचं ते पिनचं नाव रिले पिन आणि त्यानंतर कॉमा देऊन हिला लो करायची की हाय करायचंय. सो आपण आधी लो करू. सो आपण इकडे नोट डाउन करतोय. सो यामुळे काय होईल की जो तुमचा रिले असेल तो आयदर ऑन होईल किंवा ऑफ होईल. सो आपण इकडे कन्सिडर करू की लो केल्यानंतर रिले ऑन होतोय. सो तुम्ही इकडे कमेंट सुद्धा नोट डाउन करू शकता डबल स्लॅश टर्न ऑन रिले. सो रिले ऑन झालाय. आता काही वेळासाठी आपल्याला रिले ॲज इट इज ऑन ठेवायचा आहे. सो आपण काय करणार काही डिले ॲड करणार. सो आपल्याला माहिती आहे सिंपल डिले कसा ॲड करायचा इकडे. सिंपल तुम्हाला नोट डाउन करायचं आहे डिले आणि मग जो डिले तुम्हाला द्यायचा आहे तो फक्त तुम्हाला इकडे नोट डाउन करायचा आहे. अगेन की रिले हा इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आहे. त्यामुळे रिलेची जी स्विचिंग स्पीड असते ती खूप स्लो असते. खूप जास्त टाईम्स लागतो त्याला. तुमची कॉईल एनर्जाइज होणार. त्यानंतर तो मेकॅनिकल कॉन्टॅक्ट मूव्ह होणार. सो इकडे आपण डायरेक्ट मायक्रोसेकंद वगैरे टाईम देणार नाहीये. सो तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा टाईम द्यायचा आहे म्हणून आपण इकडे देऊ 5000. ओके. सो 5000 मीन्स 5 सेकंदासाठी तुमचा हा रिले कंटिन्युअस ऑन राहील. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची की रिले टर्न ऑफ करायचा आहे. सो टर्न ऑफ करण्यासाठी सिंपल हेच इन्स्ट्रक्शन यूज करायचंय फक्त या लोच्या जागी हाय करायचं. राईट. सो यानंतर काय होईल तुमचा रिले ऑफ होईल. सो तुम्हाला जर कंटिन्युअसली रिले ऑन ऑफ करायचं असेल फिक्स टाईम ड्युरेशन नंतर सो आपण याला कंटिन्युअस लूपमध्ये डिले अगेन इकडे 5 सेकंदाचा डिले देऊ आपण आणि कंटिन्युअस लूपमध्ये म्हणून इकडे तुम्हाला हे ब्रॅकेट इथे क्लोज करायचं आहे. सो हे जे ब्रॅकेट आपण ओपन केलं होतं ते इकडे तुम्हाला क्लोज करायचं आहे. ओके. सो सिंपल प्रोग्राम झाला. काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. फर्स्ट तुम्हाला एक पिन घ्यायची आहे ज्यावरून तुम्ही रिले कंट्रोल करणार आहात. त्यानंतर व्हाईट सेटअप. व्हाईट सेटअपमध्ये तुम्हाला पिनचं फंक्शन डिफाईन करायचं आहे. ॲज अ इनपुट कॉन्फिगर करायची की आउटपुट. त्यासाठी आपण यूज करतो पिन मोड. त्यानंतर हा झाला तुमचा व्हाईट सेटअपचा पार्ट. त्यानंतर नेक्स्ट जो सेक्शन असतो तो असतो व्हाईट लूपचा. व्हाईट लूपमध्ये आपल्याला काय करायचं आहे रिलेला ऑन करायचं आहे, काही डिले द्यायचा आहे, त्यानंतर ऑफ करायचं आहे, पुन्हा डिले द्यायचा आहे आणि कंटिन्युअस लूपमध्ये सेम प्रोसेस करायची. सो फर्स्ट व्हाईट लूप त्यानंतर रिले ऑन करण्यासाठी आपण यूज करतो डिजिटल राईट, त्यानंतर रिले पिन लो. त्यानंतर या केसमध्ये तुमचा रिले ऑन झाला. सो हे अगेन इन्व्हर्ट लॉजिक आहे. कधी तुम्ही असं पण सांगू शकता, की इथं जर हाय असेल तर रिले ऑन होईल. ओके. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आपण डिजिटल लॉजिक कधीही चेंज करू शकतो हार्डवेअर मॉडिफाय करून. ओके. त्यानंतर नेक्स्ट डिले ॲड केला आपण. डिले ॲड करण्यासाठी आपण सिम्पली नोट डाउन करतो डिले आणि ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू ॲड करायची. सो ही जी व्हॅल्यू असते ही असते मिलीसेकंदमध्ये. सो जर सेकंदमध्ये म्हणलं आपण इकडे तर आपण इकडे कमेंट देऊ शकतो की 5 सेकंद डिले. त्यानंतर अगेन नेक्स्ट
आता रिले ऑन झालाय आणि डिले पण दिलाय. सो नेक्स्ट स्टेप आहे की आपल्याला रिले ऑफ करायचा आहे. त्यानंतर अगेन डिजिटल राईट, रिले पिन आणि हाय. सो एकदा रिले ऑफ झाला तर अगेन काही वेळासाठी आपल्याला त्याला ऑफच ठेवायचं आहे. म्हणून पुन्हा इकडे डिले आणि हा क्लोज. ओके. सो अगेन हा जो प्रोग्राम आहे कंटिन्युअस या लूपमध्ये रन होत राहील. म्हणजे इनिशियली तो हाय होईल, पुन्हा लो होईल, पुन्हा हाय होईल 5 सेकंदासाठी, पुन्हा लो होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे इंटरफेसिंग ऑफ स्टेपर मोटार विथ Arduino Uno. ओके. सो लक्षात ठेवा रिले, स्टेपर मोटार आणि डीसी मोटार या 3 पैकी एक फिक्स क्वेश्चन असणार आहे तुमचा 6 मार्कचा किंवा 4 मार्कचा. ओके. सो प्रोग्रामिंग जरी तुम्हाला नाही जमली तरी पण याची जी इंटरफेसिंग डायग्राम आहे अत्यंत सिंपल आहे. एकदम इझिली तुम्ही ती लक्षात ठेवू शकता आणि एक्झामला ड्रॉ करू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच बघून जायचं एक्झामच्या आधी. त्यानंतर स्टेपर मोटारची इंटरफेसिंग कशी करायची ते आपण बघूया. स्टेपर मोटार मीन्स व्हॉट? अ स्टेपर मोटार रोटेट इन अ फिक्स्ड स्टेप्स, राइट? आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, की लास्ट लास्ट सेमला सुद्धा हा प्रोग्राम केलेला आहे, की आपण त्याला पर्टिक्युलर अँगलमध्ये रोटेट करू शकतो. सपोज तुम्हाला 1.8 डिग्रीला रोटेट करायचं तर तुम्ही तो तितक्या प्रिसाइजली रोटेट करू शकता किंवा 3.6 ला. ओके. आणि हा जो अँगल आहे, हा कसा कंट्रोल करतो आपण? बाय सेंडिंग अ डिफरंट सिक्वेन्स ऑन स्टेपर मोटार पिन्स. जनरलाइज जी स्टेपर मोटर आहे त्याला जनरली 4 इनपुट्स असतात, 4 वायर्स असतात आणि आपल्याला त्या वायरवरती पॅटर्नमध्ये सिग्नल सेंड करावे लागतात. सो तो काय करेल पर्टिक्युलर स्टेप अँगलमध्ये रोटेट होईल. सो त्यामुळे आपण काय करू शकतो याला प्रिसाइजली कंट्रोल करू शकतो ओव्हर पोझिशन्स. त्यानंतर कॅन फुल रोटेट अप टू 360. जर तुम्हाला वाटलं की मला हा अँगल वाईज नाही, याला पूर्ण 360 डिग्रीमध्ये रोटेट करायचं तर तुम्ही त्याला करू शकता. त्यानंतर ओपन लूप कंट्रोल आहे, फीडबॅक नॉट रिक्वायर्ड. ओके. सो अगेन हा पॉइंट याच्यासाठी आहे, की स्टेपर मोटर सारखीच एक सिमिलर मोटर असते सर्व्हो मोटार. बट सर्व्हो मोटारमध्ये काय लागतं, की आपल्याला तिकडे तुमच्या शाफ्टचा फीडबॅक घ्यावा लागतो आणि त्यावरून आपण त्या सर्व्हो मोटारची जी पोझिशन्स आहे ती कंट्रोल करतो. बट इन केस ऑफ स्टेपर मोटार आपण तिला विदाऊट एनी फीडबॅक प्रिसाइजली कंट्रोल करू शकतो. त्यानंतर याचे ॲप्लिकेशन जस्ट लक्षात ठेवा 3D प्रिंटर, CNC मशीन, रोबोटिक्स व्हील्स आणि प्लॉटर्स. ओके. सो वेगवेगळे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता आपण बघणार आहोत, की याचा प्रोग्राम आणि इंटरफेसिंग डायग्राम कशी असते. त्याआधी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, की आपण ज्या आधी 8051 साठी प्रोग्रामिंग करायचो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, एक ट्रुथ टेबल असायचा. त्यामध्ये काहीतरी आपण डेटा तयार करायचो. इनपुट 1, 2, 3 त्यानंतर तो पॅटर्न आयडेंटिफाय करून त्याचं इक्विव्हॅलंट हेक्स नंबर आपण फाइंड करायचो आणि तो हेक्स नंबरचा जो डेटा असेल, तो आपण 8051 च्या पोर्टवर सेंड करायचो. ओके. बट या ठिकाणी काय आहे, की Arduino जे ॲप्लिकेशन्स आहे, हे वाइडली यूज आहेत. त्यामुळे मोस्ट ऑफ द जे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्या ऑलरेडी कोणीतरी लायब्ररीज बनवून ठेवलेल्या आहेत आणि या लायब्ररीजमध्ये जो पण तुमची बॅक एंड प्रोसेसिंग असेल, स्टेप अँगल कॅल्क्युलेशन असेल, त्यानंतर स्पीड कशी सेट करायची, कोणता डेटा पाठवायचा, हे ऑलरेडी त्या लायब्ररीमध्ये कोणीतरी बनवून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण ॲक्चुअल ॲप्लिकेशनमध्ये यूज करू, तर आपल्याला इतकं डिटेल प्रोग्रामिंगची गरज नाही आहे. आपण फक्त काय करणार, ती जी लायब्ररी बनवलेली आहे, तिला आपल्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करणार आणि त्या लायब्ररीमध्ये जे फंक्शन्स असतील, त्याला फक्त डिफाईन करणार. ओके. सो सेम या स्टेपर मोटार प्रोग्रामिंगसाठी आपण stepper.h ही लायब्ररी इन्क्लूड करणार आहोत. त्यामध्ये काही सपोज तुम्हाला जर स्टेप्स द्यायचे असतील, ओके, तर तुम्ही ती डायरेक्ट या स्टेप्स फंक्शनला डिक्लेअर करू शकता टू रोटेट मोटार विथ स्पेसिफिक स्टेप्स. सपोज तुम्हाला सांगितलं की 90 स्टेप्समध्ये हिला रोटेट कर. सो तुम्हाला फक्त काय नोट डाउन करायचं आहे, स्टेप्स आणि ब्रॅकेटमध्ये 90. ओके. सिंपल. सो आधी काय करायला लागायचं आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागायचं. ट्रुथ टेबल बनवा, तो डेटा अॅनलाईज करा, त्याचा इक्विव्हॅलंट हेक्स कोड घ्या. सो ह्या सगळ्या प्रोसेस कशामुळे एलिमिनेट होतात तुमच्या या लायब्ररीमुळे. त्यानंतर अगेन नेक्स्ट जर तुम्हाला आपण काय करायचो आधी, जर इफ यू रिमेंबर की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपण त्याच्या डायरेक्शन चेंज करायचो. जो सिक्वेन्स आपण सेंड करायचो स्टेपर मोटरला त्याची डायरेक्शन चेंज करायचो. म्हणजे त्याची तो ज्या अँगलला रोटेट व्हायचा त्याच्या अपोझिट डायरेक्शनला रोटेट व्हायचा. बट इकडे तसं नाहीये. इकडे काय करायचं तुम्हाला फक्त या स्टेप्सला जर हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, सपोज 90 असेल, तर तो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल. त्यानंतर इकडे -90 जर तुम्ही दिलं, तर तो अँटी क्लॉकवाईजला रोटेट होईल. ओके. सो यामध्ये कुठल्याही ॲडिशनल चेंजेसची तुम्हाला रिक्वायरमेंट नाहीये. त्यानंतर सेट स्पीड जर तुम्हाला कंटिन्युअस रोटेट करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचंय, सेट स्पीड द्यायचंय आणि इकडे व्हॅल्यू टाकायची आहे. सपोज तुम्हाला 10 आर-पी-एमनं रोटेट करायचंय. सो सिंपल प्रोग्राममध्ये काय नोट डाउन करणार, सेट स्पीड आणि ब्रॅकेटमध्ये इकडे 10. ओके. सो हा काय करेल, तुमची जी मोटार आहे ही 10 रोटेशन पर मिनिटनं ऑटोमॅटिकली रोटेट होणं स्टार्ट होईल. सो हे झालं सेकंड फंक्शन. थर्ड आहे रन स्पीड.
ओके. जर तुम्हाला मोटार कंटिन्युअस रोटेट करायची असेल विदाऊट एनी स्टेप अँगल, तर सिम्पली तुम्हाला यूज करायचं आहे रन स्पीड. ओके. सो आपण जो प्रोग्राम करणार आहे, त्या प्रोग्राममध्ये हेच फंक्शन्स यूज करणार आहे. अत्यंत 4 ते 5 लाईनचा प्रोग्राम तुमचा बनेल हा. 5 ते 6 लाईनचा, 6 ते 7 लाईनचा. सो प्रोग्राम आपण बघणार आहोत. त्याआधी आपण बघूया इंटरफेसिंग डायग्राम याची. सो बघा, सिंपल इंटरफेसिंग डायग्राम काढायची आहे. तुम्हाला माहिती आहे स्टेपर मोटरला 4 पिन्स असतात आणि काही स्टेपर मोटरला ॲडिशनल सप्लाय सुद्धा द्यावा लागतो. ओके. सो इकडे आपण एक सप्लाय दिलाय +5 व्होल्ट. त्यानंतर याचे 4 इनपुट्स आहेत स्टेपर मोटरच्या. तर तुम्ही इकडे नोट डाउन करू शकता. इन 1, इन 2, इन 3 आणि हा 4. ओके. सो अगेन आपण ही मोटर डायरेक्टली तुमच्या Arduino थ्रू ड्राईव्ह करू शकत नाही, म्हणून आपण एकमध्ये ड्रायव्हर आयसी यूज करणार. सो आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत अगेन टू यूज ड्रायव्हिंग आयसी. सो आपल्याकडे 2003 यूज केली किंवा तुम्ही ULN 2803 कोणतीही आयसी यूज करू शकता. फक्त तुम्हाला इकडे त्या आयसीचा नंबर नोट डाउन करायचा आहे. याच्यामध्ये सिंपल आहे. काही आयसीमध्ये तुम्हाला पुल अप रजिस्टर कनेक्ट करावे लागतात प्रत्येक पिनला. सो ते दाखवायचे असेल तर तुम्ही दाखवू शकता. बट जी सिंपल इंटरफेसिंग आहे, जे Arduinoच्या डिजिटल पिन आहेत, ते तुमच्या या मोटर ड्रायव्हरला कनेक्ट करायचे आहेत आणि मोटर ड्रायव्हरचे जे आउटपुट पिन आहेत, त्या तुम्हाला स्टेपर मोटरला कनेक्ट करायच्या आहेत. ओके. सो हा झाला तुमचा Arduino, हा मोटर ड्रायव्हर आणि ही ॲक्चुअल स्टेपर मोटर आणि हा इकडे शाफ्ट जर तुम्हाला दाखवायचा असेल तर. ओके. एकदम सिंपल इंटरफेसिंग डायग्राम आहे. Arduino 4 डिजिटल GPIO पिन यूज करायच्या आहेत. त्यानंतर त्या 4 पिन तुम्हाला मोटर ड्रायव्हरला कनेक्ट करायच्या आहेत. मोटर ड्रायव्हरच्या इनपुटला आणि मोटर ड्रायव्हरचं आउटपुट कनेक्ट करायचं आहे स्टेपर मोटर. सो इकडे तुम्हाला कनेक्शन लक्षात ठेवायचं आहे, की जी D8 आहे Arduinoची, तो तुम्ही इनपुट 1ला कनेक्ट केली स्टेपर मोटरच्या, नंतर D9, IN2ला, D10, IN3ला आणि D11, IN4ला. ओके. सो हा जो सिक्वेन्स आहे हा इम्पोर्टंट आहे. तुम्हाला सिक्वेन्स ॲज इट इज लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रोग्राम कसा स्टार्ट होणार बघा. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, जी लायब्ररी असते तुमची stepper.h ती इन्क्लूड करायची आहे. सो जर तुमच्या Arduino आयडीमध्ये ही नसेल, तर तुम्हाला ती डाउनलोड करावं लागेल किंवा सर्च करून तुम्ही तिला डाउनलोड करू शकता. सो फर्स्ट स्टेप काय आहे, की लायब्ररी आपल्याला इन्क्लूड करायची आहे. सो आपण इकडे नोट डाउन करू #include. सो या इन्स्ट्रक्शनला काय होईल, की जी तुमची लायब्ररी आहे stepper.h ती आपण ॲज इट इज इकडे इन्क्लूड करतोय. त्यानंतर आपण इकडे एक कॉन्स्टंट डिफाईन करू आपल्या स्टेप्ससाठी. कॉन्स्टंट इंटिजर स्टेप्स इक्वल्स टू 90. सो जिथे-जिथे आपण स्टेप्स हा शब्द यूज करू, तिथे-तिथे तो काय करेल, त्याला ॲज अ 90 म्हणून कन्सिडर करेल. 90 इंटिजर व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला ज्या पिन्स आपण यूज करणार आहेत, त्या इनिशियलाइज करायच्यात. ओके. सो त्यासाठी आपल्याकडे फंक्शन आहे स्टेपर. सो जे स्टेपर मोटरसाठी आपण यूज करणार आहोत. सो आपण इकडे नोट डाउन करणार स्टेपर, त्यानंतर माय स्टेपर. सो हा जे माय स्टेपर वर्ड आहे, याचं जे फंक्शनॅलिटी आहे, ही ऑलरेडी तुमच्या लायब्ररीमध्ये डिफाईन केली आहे. सो इकडे आपल्याला ॲज इट इज यूज करायचं आहे स्टेपर, माय स्टेपर आणि त्यानंतर ज्या पिन्स तुम्ही यूज करणार आहेत, त्या तुम्हाला इकडे नोट डाउन करायच्या आहेत. सो फर्स्ट आपण नोट डाउन करणार स्टेप्स, जे की आपण 90 घेतलेले आहे. सो तुम्ही ते 90 करू शकता किंवा डायरेक्ट स्टेप्स. सो आपण इकडे नोट डाउन करू स्टेप्स. सो स्टेप्स मीन्स व्हॉट, की किती स्टेप्सनं तुम्हाला तुमची मोटार रोटेट करायची आहे. त्यानंतर ज्या पिन आपण यूज केल्या त्या तुम्हाला इकडे सिक्वेन्शियली नोट डाउन करायच्या. सो आपण यूज करतोय 8, 9, 10 आणि 11. ओके. सो आपण काय केलंय, माय स्टेपरमध्ये स्टेप्स, त्यानंतर ज्या पिन तुम्ही यूज केल्या Arduinoच्या ते इकडे डिफाईन केल्यात. ओके. सो हा झाला तुमच्या इनिशियल लायब्ररीचा पार्ट. ओके. त्यानंतर ॲक्चुअल आपला प्रोग्राम स्टार्ट करतो आपण वाईड सेटअपपासून. सो नेक्स्ट स्टेप आपण काय नोट डाउन करणार, वाईड सेटअप कर्ली ब्रॅकेट. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की मोटरला रोटेट करायचं आहे एका पर्टिक्युलर स्पीडनं. ओके. सो आपल्याला स्टेप्स माहिती आहे. आपण किती स्टेप्स डिफाईन केल्या आहेत, 90. सो आता आपण डिफाईन करणार, की मोटरची स्पीड किती ठेवायची आहे आर-पी-एम. ओके. सो मोटर रोटेट करताना आपल्याला 2 पॅरामीटरवरती फोकस करायचा. एक नंबर ऑफ स्टेप्स अँड सेकंड मोटरची स्पीड इन आर-पी-एम. ओके. सो नंबर ऑफ स्टेप्स आपण इकडे 90 दिल्यात, त्या ऑलरेडी आपण इथे इन्क्लूड केल्यात. नेक्स्ट स्टेप आता आपल्याला रन करायची मोटार विथ पर्टिक्युलर स्पीड. सो आपण इकडे करणार माय स्टेपर, डॉट सेट स्पीड 60. ओके. सो या सेंटेन्सनी काय होईल, की तुमचे जे मोटार आहे त्याची जी स्पीड असेल ती 60 आर-पी-एमला सेट होईल. ओके. सो अगेन जर तुम्हाला तुमच्या Arduinoच्या सीरियल मॉनिटरवरती काही कमांड प्रिंट करून पाहिजे असतील, काही इन्स्ट्रक्शन्स, की तुमची मोटर क्लॉकवाईज रोटेट होते की अँटी क्लॉकवाईज. सो त्यासाठी आपण सीरियल कम्युनिकेशन यूज करतो. सो इकडे त्यासाठी तुम्हाला पुन्हा डिफाईन करायचं आहे सीरियल बिगिन
सीरियल डॉट बिगिन त्यानंतर 9600. ओके. सो ज्यांचा आय-ओ-टी सब्जेक्ट असेल, ज्यांनी आय-ओ-टीचे लेक्चर बघितले असतील आपले, त्यांना आपण ऑलरेडी हे सर्व प्रोग्राम, प्रत्येक ॲप्लिकेशनचा प्रोग्राम आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे आय-ओ-टीसाठी. बट तिकडे आपण इन्स्टेड ऑफ Arduino नोड एमसी यूज करायचो. ओके. सो हा तुमचा सेटअपचा पार्ट इथे कंप्लीट झाला. सो इथपर्यंत प्रोग्राम तुम्हाला समजलाय. आपण आधी एक लायब्ररी इन्क्लूड केली आहे stepper.h ची. त्यानंतर त्यात एक स्टेपसाठी एक कॉन्स्टंट डिक्लेअर केलाय आणि स्टेप्स इक्वल्स टू 90 आपण कन्सिडर केलंय. त्यानंतर स्टेपर इज इक्वल्स टू, त्यानंतर स्टेपर स्पेस माय स्टेपर. त्यासाठी आपण इकडे काही फंक्शन्स डिफाईन केलेत, की स्टेप्स म्हणजेच तुमचे नंबर ऑफ स्टेप्स किती आहेत, ज्यानंतर कोणत्या पिन तुम्ही यूज करता त्या इकडे डिफाईन केल्यात. त्यानंतर वाईड सेटअपमध्ये आपण 2 पॅरामीटर डिफाईन केलेत. एक की तुमच्या स्टेपर मोटरची स्पीड, त्यासाठी आपण यूज केलं माय स्टेपर डॉट सेट स्पीड इक्वल्स टू 60 आर-पी-एम. आणि सीरियल मॉनिटरवरती आपल्याला काही डेटा प्रिंट करून पाहिजे, म्हणून आपण इकडे नोट डाउन केलंय सीरियल बिगिन आणि हा तुमचा बॉड रेट आणि हा तुमचा पूर्ण काय झाला वाईड सेटअप. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला समजलंय. त्यानंतर हाच प्रोग्राम आपण इकडे कंटिन्यू करूया. सो हा तुमच्या प्रोग्रामचा पार्ट नाहीये. जस्ट आयडेंटिफिकेशनसाठी आपण दिलंय, की आपण नेक्स्ट प्रोग्राम या पॉइंटपासून स्टार्ट करू. ओके. सो सेकंड असणार आहे आपलं वाईड लूप. ओके. सो अगेन वाईड लूप दिला आपण इकडे एक कर्ली ब्रॅकेट ओपन केला. त्यानंतर ॲक्चुअल प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचंय ते आपण प्रिंट करूया. ओके. की सीरियल मॉनिटर काय असतं, की जेव्हा आपण मोटरला स्टेप वाईज सपोज क्लॉकवाईज रोटेट करतो, तो सेम व्हॅल्यू आपल्याला आपल्या जो आयडी आहे Arduinoचा त्याच्यावरती प्रिंट होईल. सो त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतं, एक इन्स्ट्रक्शन यूज करावं लागतं, एक कमांड द्यावी लागते. ती असते तुमची सीरियल डॉट प्रिंट serial.println आणि त्यानंतर जी पण व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायची आहे, सपोज जर तुमची स्टेपर मोटर क्लॉकवाईजमध्ये रोटेट होत असेल, तर तुम्ही इकडे क्लॉकवाईज प्रिंट करणार. अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट करत असाल, तर अँटी क्लॉकवाईज करणार. सो आपण इकडे सिम्पली नोट डाउन करू क्लॉकवाईज आणि याला क्लोज करायचं आहे. ओके. सो हे जे serial.println आहे, हे फक्त व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी यूज करतात. तुम्ही याला नाही जरी यूज केलं, तरी तुमचा प्रोग्राम ॲज इट इज वर्क होणार आहे. त्यानंतर सेकंड स्टेप काय आहे, की आता आपल्याला जी मोटर आहे, त्याच्यामध्ये आपण स्टेप अँगल आणि मोटर स्पीड दोन्ही रोटेट केलेलं आहे. सो नेक्स्ट आहे, की आपल्याला ॲक्चुअल कमांड द्यायची आहे मोटर रोटेट होण्यासाठी. सो त्यासाठी आपण यूज करतो माय स्टेपर डॉट स्टेप्स. हे जे स्टेप आपण इकडे डिफाईन केलं आहे स्टेप्स, ते आपण इकडे नोट डाउन करणार. ओके. म्हणजे हा काय करेल, माय स्टेपर डॉट स्टेप या आपण नोट डाउन केली. याच्यामुळे तुमची मोटार क्लॉकवाईज डिग्रीनं रोटेट होईल. ओके. सो क्लॉकवाईज का? कारण हे स्टेप्स जे आहे, हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू इकडे दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण काय करू, इकडे काही डिले ॲड करू. सो डिलेसाठी आपण काय यूज करतो, तुमच्या सीरियल मॉनिटरवरती प्रिंट होईल क्लॉकवाईज. त्यानंतर तुमची जी स्टेपर मोटार आहे, 90 स्टेप्सना रोटेट होईल क्लॉकवाईज डायरेक्शन्स. ओके. सो आता मला काय करायचंय, या सेम मोटारला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचंय. सो सिम्पली त्याच्यासाठी अगेन तुम्हाला काय करायचंय, सीरियल डॉट प्रिंट एलएन. त्यानंतर अगेन जसं आपण आधी क्लॉकवाईज प्रिंट करत होतो, आता अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. ती टाइप नोट डाउन करायचं आहे अँटी क्लॉकवाईज. इकडे तुम्ही क्लॉकवाईज रोटेट करत होता. आता अँटी क्लॉकवाईज करायचं, तर सिम्पली इकडे पुन्हा नोट डाउन करायचं आहे माय स्टेपर डॉट स्टेप आणि हा जो स्टेप व्हेरिएबल आहे, या ठिकाणाहून आपण घेतलेला सेम इकडे तो स्टेप, बट इकडे तुम्हाला मायनस साइन ॲड करायची आहे त्याच्या आधी. ओके. म्हणजे हा काय होईल, आपण आधी सांगितलं की स्टेप्स व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर क्लॉकवाईज रोटेट होईल, स्टेप्स व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. आणि त्यानंतर डिले, अगेन डिले. सो हा तुमचा कंटिन्युअस. ओके. सो हा सिंपल प्रोग्राम आहे. याच्यामध्ये आपण काय केलं, एक लायब्ररी इन्क्लूड केली आहे, त्यामध्ये स्टेप्स डिफाईन केल्या आहेत. त्यानंतर स्टेपर इक्वल्स टू माय स्टेपर हा एक तुमच्या लायब्ररीचं फंक्शन्स आहे, जे आपण इकडे डिफाईन केलंय. ही झाली तुमची स्टेप्स काउंट. स्टेप्स किती पाहिजे, त्यानंतर ह्या तुमच्या इंटरफेसिंगच्या पिन्स. त्यानंतर वाईड सेटअपमध्ये आपण त्याची आर-पी-एमची स्पीड डिफाईन केली, जी आपण 60 ठेवली इकडे. तुम्ही इकडे 10, 20, 30 किती ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज हे प्रिंट करून पाहिजे. त्यासाठी आपण इकडं सीरियल बिगिन यूज केलाय. त्यानंतर इथे तुमचा हा वाईड सेटअप संपला. इकडे वाईड लूपमध्ये आलो. वाईड लूपमध्ये फर्स्ट आपण काय केलं, की सीरियल मॉनिटरवरती क्लॉकवाईज हे प्रिंट केलंय. त्यानंतर तुमच्या स्टेपर मोटरला क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करण्यासाठी माय स्टेपर डॉट स्टेप्स आणि
इकडे स्टेप्स नोट डाउन केलाय. सो हे कन्फ्यूज होऊ नका. हे स्टेप्स म्हणजे तुमचे हा 90 व्हॅल्यू ओके. ॲक्चुअली हे नाव थोडंसं वेगळं घेतलं असतं तर कन्फ्युजन झालं नसतं. बट ठीक आहे आता आपण ते ठेवलंय ॲज इट इज. त्यानंतर हा डिले 5 सेकंदाचा डिले देतोय. त्यानंतर पुन्हा अँटी क्लॉकवाईज प्रिंट करायचंय. पुन्हा अँटी क्लॉकवाईज रोटेशनसाठी सेम इन्स्ट्रक्शन यूज केलंय. फक्त मायनस ॲड केला आणि पुन्हा डिले आणि सो सिंपल प्रोग्राम आहे आणि इव्हन दो डीसी मोटरचं जरी तुम्ही बघितलं तर डीसी मोटरची इंटरफेसिंग आणि प्रोग्राम हे सुद्धा एकदम सिंपल आहे. ओके.